म्हणलं सभा नको, कारण लय वेळ उभा राहत आहेत. मग बी असे प्रॉब्लेम आहे तालुक्याला जिल्ह्यात सभा घेत लय वेळ उभा राहता येत नाही. मग दिवसभर जसे जसे माणसं आपले सगळ्या जिल्हाभरातल्याला भेटून पुन्हा मग सोलापूर असं करत करत आम्ही आता पश्चिम महाराष्ट्र आजपासून पश्चिम महाराष्ट्र सुरू केला. मग तुम्ही कुठं कमी पडू नका. मी एवढंच सांगाल तुम्हाला, कुठंही कमी पडू नये. तुम्हाला मला काही किंमत नाही, तुम्हाला सरळ सांगतो. जात जर हरली ना आपल्याला काही किंमत नाही. काही विचार करू नका. कोणी नोकऱ्यावाले जरा थोडे 1-2 दिवसासाठी 2-3 दिवसासाठी राजीनामे द्यायचे, काय म्हणते त्याला, 2-3 दिवसासाठी रजा द्या. मास्तर आहे, डॉक्टर आहे, शिक्षक आहे, वकील आहे, सगळ्यांना सांगा. सगळ्यात मोठा रोल शिक्षकांना एवढी सक्रिय आहेत ना, सामूहिक रजा चालत आहेत. म्हणजे असं व्हावं, तुमचं कौतुक आहे. शिक्षक संघटनेने निर्णय घेतला म्हणल्यावर काय होईल बरं, 1-2 दिवसांनी पुढे येईल काय, 1000 रुपये तोटा होईल. झाला 2000 रुपये रोज असेल, 4000 रुपये तोटा होईल. आतापर्यंत आम्ही बोलले ना, कित्येक लाखापर्यंत मी बोलले. आता सोडायचं नाही, आता सुट्टी नाही, फक्त सगळे झटून राहा. भिडाकी एकदा काय होतं त्याला मुंबईत सगळे काय होत नाही. लेकरांच्या आयुष्याचं कल्याण होईल, हे कधी विसरू नका. तुमच्या माझ्या एक चुकीमुळे समाज बरबाद होईल, ते होऊ द्यायचा नाही. आता काय होईल बरं, होऊन 3 दिवस काम बुडीला तुम्हाला 1000 रुपये रोज असला 3000 लॉस. चंद्र सूर्य आहे तोवर आपले लेकर बाळा सुखात राहणार. हे विचार केला का आपण, कोणचं शेतीचं काम बुडणार आहे, आणि बुडालं तर बुडालं 2-3 दिवसामुळे आपल्या समाजाचं कल्याण होणार असलं तर बिनधास्त काम चालू. पण घरी राहायचं नाही, कारण नाही सांगायचं. कोरोना आल्यावर काय केलं, 2 वर्षे बसलीच की कारण नाही सांगायचं. थोडा पाऊस कमी आहे, नाहीतर का नाही यंदा सारखं पीक शेतात कुठंच नाही. घेऊन येऊ आपण येतात आरक्षण पाऊस सोबत शेतीच आहे. समजून घ्या. समाजाला बार बार संध्या येत नाहीत, बार बार समाजाला असे यश प्राप्त होत नसतं. कधी पण आपली जुनी म्हणे गरम येतं वर हातोडा आणायचं, त्याच्यावर ध्यान ठेवा. समाज एक आहे, समाज 2 वर्षे सलग एकजूट कवाच राहिला, ही पहिली घटना आहे. आणि मी तुमच्याशी इमानदार आहे, मी कुठलो नाही, मॅनेज झालो नाही. तुम्ही जे मला वेळ दिला, ताकद दिली, तुम्ही जी एकजूट दाखवली, तुम्हाला खाली मन घालावं लागलं, 1 पाऊल उचललं. ते माझे गनिमे कावे. काही वेळेस मला 2 पावलं मागे सरकावं लागतं, काही वेळेस पुढं सरकावं लागतं, पण तुमच्या पत्रात यशच दिले. असं नाही ना की मागे सरकारले की 10 वर्ष गेले, 20 वर्ष गेले. 1 वर्षात न मिळणार आरक्षण दिले, न मिळणार. काल परत तुमचा धाराशिवचा प्रश्न मंत्री महोदय आपले शिरसाट साहेबाला सांगितलं की धाराशिवची आणि सोलापूरची राहिले प्रमाणपत्र घेऊ नका. काल त्यांनी सोलापूरची बैठक स्वतः मंत्री महोदयाने त्या नात्यापुत्याला घेतलं आणि तुमचं सुद्धा इथलं सांगितलं. नसता त्या अधिकाऱ्याला आता म्हणूनही खरंच मिळेल आहे, नसता ती आता उगाच त्रास देते. व्हॅलिडिटी तिथं पडताळणीला आम्ही गेलतो दादा. आता 8 तारखेला काल सांगितलं म्हणून तुम्ही आज नाही केलं ना. मंत्री महोदय शिरसाट साहेबांनी मलाच सांगितलंय, मी पुन्हा ते सांगतो की मीडिया पुढे बोलता येत नाही. ते म्हणले आता अधिकारी बार बार सांगून काय करत नसले ना, मी सस्पेंडच करतो, पर्यायच नाही म्हणे माझ्या पुढं. त्याच्यामुळे आता जा, एकदा जा. काल त्यांनी लातूरला पण तेच सांगितलंय फोन करून, धाराशिवचं पण सांगितलंय, बीडचं सुद्धा फोन करून सांगितलं आणि सोलापूरचं पण सांगितलं. सोलापूरची तर बैठकच घेतली. म्हणून आपणही थोडं सावध येणे राहा. सगळेजण गोरगरिबाला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचे, मनावर घ्यायचं. आरपारची लढाई मुंबईत जायचं, मी मागून जातो नंतर येतो, हे धोरणच नाही धरायचं. सगळ्यांनी एकदाच उठायचं. 27 ऑगस्ट 29 ऑगस्टपर्यंतच मुंबईत थांबा. आम्ही एकदा बसलो, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, माघारी. मी बघतो आरक्षण कसं देत नाही, पण आज 29 एवढी लावून धरायला लागेल तुम्हाला. 26लाच मुक्कामी आहे. आंतरवाली सगळे स्वयंसेवकाची सगळ्या टीम तयार करा. 50,000पेक्षा जास्त, 1 लाखाच्या आसपास आपल्याला लागणारच आहे स्वयंसेवक. प्रत्येक गावात आम्ही 20-20, 15-15 डॉक्टरांच्या टीमा केल्या. तुमच्या धाराशिवची डॉक्टरांची टीम परवा आली. आपण 1000 डॉक्टरांची टीम तयार करायला, 1000 अँब्युलन्स पण तयार करायला लागलो. वकिलांच्या टीम करायला, त्यांच्यासोबत 4-4 लोक म्हणले तरी 5,000 डॉक्टर होते, कारण त्यांचे 1-1, 2-2, 4-4 त्यांना सोबत लागणारच आहे. त्यांचे
कर्मचारी डॉक्टरांचे, तर ते सगळेजण त्यांचे ॲम्ब्युलन्स घ्यायला लागले, गोळ्या औषधं लागले, तिथं पाऊस आहे, त्यावेळेस सगळ्या तयारी चालू होत. आपण सुद्धा बरेच 5,000 टँकर पाण्याचे आपण पण घ्यायला लावलो तिकडूनच तिकडं, कारण तिकडं अडचण आल्या पोराला तर मग ते टँकर हे जे तिथं लागणार आहे. आपण सगळ्याच सोयीने चाललो होता. फक्त रस्ताचा आता काय आहे त्या दिवशी पाहणीला गेले मुंबईला. आपल्या बऱ्याचशा पोराचं म्हणणं आहे की शिवनेरी गडापर्यंत ठीक आहे, तिथून पुढे ते माळशेज घाट खूप अवघड, म्हणजे 50-60 किलोमीटर असं आहे त्यांचं म्हणणं आहे. काहीच नाही रस्त्यानं, गाडी बिघडली तर मागचे सगळे ट्रॅफिक जाम होणार, पंक्चर झाली तर खाली लुटून लावायला सुद्धा जागा नाही, म्हणजे लुटीत बाजूला पोरं म्हणले आपले काय तर म्हणले उचलून ठेवू आम्ही तिला, पण ठेवायला सुद्धा जागा नाही तेवढ्याच्या. तर मग एखाद्या दिवस आपल्याला इकडून शिवनेरीला मुक्काम करून, शिवनेरी गडावर मुक्काम करून ते दर्शन घेऊन एखाद्या दिवस आपल्याला चाकरून तळेगाव मार्गे लोणावळ्याहून ते जाऊ. फक्त कल्याणच कटतंय आणि 17 का 21 किलोमीटर वाढतंय बघ. त्याने काय एवढं ही नाही आहे, पण ते कल्याण कटतंय, पुरा कल्याणहून आपण वाशीला जाणार आहे चेंबूरला जाण्यासाठी. तर मग इथून शिवनेरीहून आपलं चाकण, तळेगाव, लोणावळा आणि वाशी असं एवढाच फरक होतो. तिथं जर घडलं कदाचित तर नाही सांगता येत ना, कारण इतकं धुकं आहे म्हणते ते की 20 फुटावरचं बी दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. माघारी रस्त्याचे काम चालू आहे. आपण रूट नाही बदलायला काय नाही, फक्त ते कल्याण कटतंय, मग त्याला नावे लागते त्या घाटामध्ये. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.